मॉर्निंग आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आम्ही दुसरा एका टूरवरून चाललो आहे। एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे। म्हणजे आज पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर हा असा देवदर्शनचा एक प्रवास आहे फॅमिलीसोबत। तर आम्ही सकाळी पनवेलपासून म्हणजे पनवेलमधून आम्ही जवळपास 4:45ला निघालो आहे, कारण पुणे लवकर क्रॉस करावं लागतं, पुण्याची ट्रॅफिक लागू नये म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो आहे 4:45लाच। आणि आता आम्ही 7 वाजताच पुणे क्रॉस केलं आहे आणि आता सोलापूर हायवेला आहोत। आणि आता मध्ये आम्ही थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, मिसळ वगैरे खाल्लं आहे। त्याचा पुढचा प्रवास अजून इथून आम्हाला जवळपास 3-3.5 तास लागणार आहेत तुळजापूरला जाण्यासाठी। 12-12:30चा वेळ म्हणजे होणार आहे तिथे जाण्यासाठी। तर पाहूयात कसं दर्शन होतं आहे आणि तिथे अजून पाहण्यासारखं काय काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवेल। आता मंदिरात मी पोचलो आहे। इकडे मागे पार्किंगला वगैरे जागा आहे छोटी। बघ 1 वाजला इकडे, म्हणजे बघतो ना 7 ते 8 तासाचं जर्नी झालेलं आहे। हा छोटासा मार्केट, म्हणजे बघा लोकांची गर्दी आहे इकडे, आज बऱ्यापैकी गर्दी आहे। पार्किंग वगैरे इकडे आहे, पुढे आता लोकांची गर्दी। पाहूया मंदिरमध्ये कशी गर्दी आहे ते। दिवाळीची आता सुट्टी सुरू झालेली आहे, त्यामुळे लोकांची थोडी गर्दी असणार आहे। म्हणजे म्हणून आम्ही थोडंसं दिवाळीच्या अगोदरच आलो, लक्ष्मीपूजनच्या अगोदरच आम्ही प्लॅनिंग केलं इकडे। बघा मंदिर परिसर, म्हणजे पार्किंगमधून थोडं 50-100 मीटर चालावं लागतं आहे। रस्त्यामध्ये बरं आहे, म्हणजे ॲटलिस्ट फक्त 2 व्हीलर येतात मध्ये मध्ये, बाकी मोठ्या गाड्यांना इथे परमिशन असल्यामुळे काय होतं आहे, ट्रॅफिक होत नाही आहे, व्यवस्थित तुम्ही चालू शकता। हे बघा हे मंदिर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। खूप ना प्राचीन मंदिर आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत। खूप सुंदर मंदिर आहे। वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या लागणाऱ्या कवड्यांची माळ, हार, हे बांगड्या वगैरे आहेत। छोटंसं मार्केटच आहे। भांडी, देवा लागणारी भांडी वगैरे आहेत इथे, मूर्त्यासुद्धा आहेत, प्रसादसुद्धा आहे। मुख्य मंदिरामध्ये जाण्या अगोदर आपल्या इथे उजवा सोंडेचा सिद्धिविनायक गणपती बाप्पा आहेत, त्यांचं दर्शन करावं लागतंय।
जय भवानी आता प्रवेशद्वार आहे, सुद्धा निंबाळकर प्रवेशद्वार आहेत. त्या आता मुख्य मंदिराकडे आम्ही जातोय. उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांचं दर्शन झालंय. आता कोरीव काम आहे. लाईनमध्ये पोचलो आहे. लाईन थोडी कमी आहे, अर्धा पाऊण तास ते लाईनमध्ये लागेल. ते काही थोडे तिकीट काढून पण तुम्हाला लवकर दर्शन होतं, पण काही गरज नाही तसं म्हटलं तर. मुखदर्शनाची वेगळी रांग आहे आणि ते धर्मदर्शनाची रांग आहे. म्हणजे आता पूर्ण दर्शन घ्यायचं त्यांचं. ठीक आहे, आता 1 तास झालेला आहे मला रांगेमध्ये. जवळ आलेलो आहे. सुंदर बांधकाम आहे बघा ना, पूर्ण दगडामध्ये कोरलेलं बांधकाम आहे. मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे. प्रवेशद्वारामध्ये गाभाऱ्यामध्ये आम्ही एंट्री करतोय. गाभारा मंडळी. खूप छान दर्शन झालं आहे तुळजापूर देवीचं आणि 1-1.5 तासामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन घेऊन आम्ही थोडंसं जेवलोसुद्धा दुपारी इथे. आणि आता आम्ही अक्कलकोटकडे जातो आहे. आणि अक्कलकोट लगभग इथून 65 म्हणजे 65 किलोमीटर अक्कलकोट आहे आणि जवळपास 1.5 तास आम्हाला लागणार आहे. तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अक्कलकोटचं तुम्हाला दर्शन ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. चला बाय बाय, टेक केअर.